मी हनबरोडीत आल्या असं माहित पडलं ना, तिथल्या आपल्या बऱ्याचशाच मैत्रिणी मला भेटण्यासाठी आल्या होत्या आणि आपल्या छोट्या सबस्क्रायबर सुद्धा आपल्याला भेटायला आल्या होत्या. आम्ही ना बाहेर सर्वजण गप्पा मारत बसलो होतो, तेवढ्यात एक बघा दृश्य दिसलं की पोपट आहेत ना चिमणीच्या घरट्याला ढिवचत होती. तोचपर्यंत इकडे बघा आमच्या शामगावच्या दाजींची सुद्धा एंट्री झाली. त्यांनी ना नवीन गाडी घेतली आणि ती घेऊनच ते आले होते यात्रेसाठी. आता तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या इकडे पद्धतच आहे की कुणी नवीन गाडी घेतली ते आपल्याकडे घेऊन आले ना की त्या गाडीचं पूजन वगैरे करायचं. आणि तसंच मग आम्ही सर्व पूजनाची तयारी अगोदरच करून ठेवली होती. आता कोणत्याही कार्यक्रमाला आपण सर्व फॅमिली जर एकत्र असलो ना तर ती मजाच वेगळी असते. आणि गाडीचं पूजन झाल्यावर दाजींना टॉवेल टोपी देऊन त्यांचाही सत्कार केला. आता हा सर्व कार्यक्रम होतोय ना तोपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची ही तयार झाली ना. जेवणामध्ये ना बिर्याणी बनवली होती. ती बनवण्यासाठी ना आमच्या बहिणीच्या इथे तेजू आहे, ती खूपच छान जेवण बनवते. मग तिलाच बोलवलं होतं बनवायला आणि बिर्याणी सुद्धा तिने एकदम उत्तम केली होती. घरात सर्वांना आवडली. नंतर जेवण आणि घरातली सर्व कामं उरकून ना आम्ही गेलो ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी.